जयप्रकाशजींचं मार्गदर्शन होतं आणि सबंध गुजरात म्हणजे गुजरातमध्ये तोपर्यंत काँग्रेस अजिंक्य होती, पण काँग्रेस अजिंक्य असताना या विद्यार्थी आंदोलनाने गुजरातचं सगळं मन बदलून गेलं आणि कोर्टामध्ये सुनावणी झाल्यावर अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला की त्यांची निवड ही कायदे म्हणजे करप्ट प्रॅक्टिसेस याखाली त्यांना दोषी ठरवून त्यांची निवड रद्द केली, त्या आता खासदार राहिल्या नाही। मग काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला। हे मिसा अंतर्गत दाबलं। मिसा हा कायदा कुणाला तोपर्यंत माहित नव्हता। इट वॉज मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट, म्हणजे देशामध्ये घातपात घडवून आणण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे असं अतिरेक्यानं जे कलम लावलेलं असतं ते कलम आम्हाला लावून आम्हाला संविधानिक ठरवायला काही वाटत नाही। म्हणजे जे असंविधानिक असेल तर तसं ठरवा, सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे। परंतु त्यावेळेला मात्र कोर्टाने अशी काही भूमिका घेतली नाही की हे तुम्ही 42वी घटना दुरुस्ती केली ती अयोग्य आहे, ती असंविधानिक आहे, ती आम्ही फेटाळून लावतो असं म्हटलं नाही आणि त्यामुळे इंग्रजींना स्टे मिळाला। ते 95 जागा मिळाल्या। ते आरक्षण काढून घेणारे हे ढोंग आहे, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून आणीबाणीचा हा लढा आपण सातत्याने आठवत ठेवला पाहिजे, सांगत राहिलं पाहिजे, कारण यात सुद्धा एक महत्वाचा भाग आहे। 1,10,000 लोक एकूण जेलमध्ये अटक